हाय हॅलो, कसे आहात सगळे. माझं नाव आहे सोनी. मी राहते हैदराबादमध्ये आणि सगळ्यांना राम राम आणि जय श्री कृष्ण. आणि तुम्ही लई कन्फ्यूजमध्ये झाले असेल माझा व्हिडिओ बघून. मला माहिती आहे का कन्फ्यूज झाले असेल, तर मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे माझे संगती काय काय होते काय नाही होते आणि कशासाठी मी हे सगळं व्हिडिओ घालते. तर मी तर व्हिडिओ हे डेलीज वगैरेचं घालते, तुम्हालाही माहिती आहे. पण ते काय रिझनसाठी आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मी कधी एक ना एक दिवशी सांगणारच आहे, ते सांगायच लागणार मला. आणि इथे ना मी सगळं कामं करत होती आणि आम्ही तिघंच राहतो आता सध्या तर. आणि माझा प्रॉब्लेम चालते थोडा दिवस, काय माहिती आता किती दिवस चालणार आहे माहिती नाही. आणि तुमची सपोर्टची लई गरज आहे मला. प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज कमेंट करा. जर तुम्हाला काय पण कन्फ्यूज असेल ना तर नक्की कमेंट करा मला. मी त्याचा प्रश्न तुम्हाला कमेंटवर उत्तर देईल मी तुम्हाला. आणि एक प्रश्न तुम्हाला की मला आता लई गरजेचं आहे सबस्क्राईबचा, तर प्लीज जे पण व्हिडिओ बघतात प्लीज सपोर्ट करा. आणि आम्ही तिघंच आहे, तुमची सपोर्टची लई गरजेचं आहे आता मला सध्या. आणि जे काय कारण आहे काय नाही मी तुम्हाला नक्की सांगणार आहे सगळं. परत ते टाईम येऊ द्या असलं तर ते पक्का सांगणार तुम्हाला. आणि ते मी माझं आता सध्या मी कामं शोधण्यामध्ये लई बिझी झाली आहे. कुठे काम भेटते काय करते काय घरातच बसून काहीतरी करू असं वाटते मला. तर तुम्हालाही जर चांगलं वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. कापून घेतले मी. आणि हे जे केटली आहे ना, हे बघा लई घाण झाली लई चिकट आहे ना. लई दिवस झाला मी घासली नाही. नवरात्रीचे पहिले घासली होती वाटतं. नवरात्रीचे पहिले दिवस घातली होती. थोडंसं तेल आहे ह्याच्यामध्ये, तर हे घासून घेते आता. घासायला काढते. आणि भांडी ना लई पडली आहे माहितीये तुम्हाला. भांडी माझी काल सकाळची भांडी, म्हणजे सकाळ नाही दुपारची भांडी पकडून आज सकाळपर्यंत, म्हणजे समजा दुपारची संध्याकाळी एवढं काही निघालं नाही भांडी. कोण खाल्ली, पोरं तर खाल्ले नाही. मी माझा एक ताटच होता. आणि आज सकाळीचा नाश्ता पाणीचा ते निघालं, म्हणजे बल्कमध्ये एक भांडी जमा झाली आहे माझा, असं झालंय. भात फ्राय करून घेते. तेल गरम होते. एवढं तेल आहे थोडंसं, एवढं आहे एवढं बघते किती दिवस चालते आता. मला ना तो जो मसाला घालतात ना, काय हळद मिरची पावडर आणि जिरे एका डब्बामध्ये घालतात ना, ते सगळं तसला डब्बा घ्यायचा. हे डब्बे ना एक एक घ्या, म्हणजे एक सीधा डायरेक्ट एक डब्बा घेऊन तो घातले तर पटपट ते बरोबर. ते 350ला आहे. आता पैसे नाही आता हातकडी आहे. बघूया पुढच्या वर्षी, नाही तर त्याची पुढच्या वर्षी. पण ते मला घ्यायचं होता, पण आता नाही आहे तर सध्या नको. भात फ्राय करून घेते. राई जिरा घातले. इथे या दीदी. मी जशी हात असं करते, ती पण तसं मला बघून करते. खाली हाय का ती पण तसं करते. मी बोलते ना जसं आप तुम्हाला बोलते ना मी राई जिराचा डब्बा, तर ती पण खाली करते. लई शौक आहे पोरांना खरोखर. मी तर माझ्या मजबुरीमध्ये व्हिडिओ करते, त्यांना पण शिकायचंय. सांगा मला. तेल थोडंसं जास्त झालंय, डब्यातून टाकले ना त्याच्यामुळे वाटतं. काय नाही, पातामध्ये होऊन जाईल. सेम आपलं पोहे कसं बनवतात तसंच तर फ्राय करायचं असतो, बाकी काय नसतं. मी ना गाडी चालवायला ड्रेस चेंज केली होती. मॅक्सी काढून ड्रेस घातली होती. तर आता तो पोरगा काम करतो. आज संडे आहे तर त्यांच्याकडे नॉनव्हेज वगैरे बनते ना, तर तो
नॉनव्हेज म्हणले तर तो त्याच्यामध्ये बिझी आहे. तर तो बोला आंटी उद्या करूया ना तर संध्याकाळी करूया म्हणजे चालूया. तर मी बोलले ठीक आहे. तर मी कपडे मॅक्सी परत घातले. असं झालं. मला ना थोडं बाहेर पण जायचे, ते काय बॅनर साठी जायचे. तर त्याच्यासाठी आमची माकडीला बघा रडते. ओ लोई प्रेमाला तिथे हाय करा मावशीला. हाय मावच्या. असं नाही असं. लयच आहे माकडी. इथे बस बस उघडून बसा पडशील बघ. मी मीठ घातलेली असते ह्याच्यामध्ये, तरी पण वरतून थोडासा मीठ घालते म्हणजे थोडा बरं वाटते खायला. आणि ते कमी वाटल्यासारखं वाटते नंतरला खाते टायमाला. त्याच्यामुळे भात आतमधून जळाला आहे ना एवढं. माझा ना शेगडीचा ना बर्नल गेलाय. हे बघा मला ना चेंज करायचं होता ह्या दिवाळीला. आता बोलत होती की 3 शेगडीचा घेऊ, तर काही झाला नाही. आता काय माहिती कवा कुठले जमान्यात घेईल मी. आणि परवा दिवशी डाळ बनवलेली खराब झाली, फेकून घेते. आणि मला ना एक वस्तू बोलायचे, हे जे कुकरचं झाकण आहे ना, ह्याच्यामध्ये ना एक रबरचा कसं तरी काहीतरी होतं. ते माझा ना 2दा झाला. मी हे दुसरा लावले, आता हे सेकंड वेळीच झाला. आता परत उडालाय ह्याच्यामधला आणि ह्याच्यामधून ना हवा जाते स्विंग करून. काल नाही घाबरली आम्ही. म्हणजे काय झाला, म्हणजे त्याच्या आतला जो रबर असतो काय असतो मला नाही माहिती, कार्बन सारखं काहीतरी असतो. तर ते लय जोरात उडाला. मला समजलंच नाही काय झालं म्हणून. नंतर बघितले मी रात्री परत कुकर लावली ना ते, तर भात लावायला. तर मी नंतर हवा कसं काय जाते तर लक्ष दिली त्याच्यावर, तर हे ह्याच्यामधलं गेलाय. तर आता परत चेंज करायला लागणार. हे कुकर ना बोले आपण बोलता स्वस्त भेटते, पण स्वस्त म्हणजे आपलं वेस्टच असतो. मग खरं बोलते मी 2 कुकर 1000 रुपयाला 2 कुकर घेतले होते. तर ते भांडा तर बरोबर आहे, पण हे झाकणचं हे जे आहे ना सिटी मिट्टी सगळं बरोबर आहे. फक्त हे झाकणचं हे जो आहे ना हे बटन त्याचा आतलाच निघून जातो. आता हे सेकंड वेळीच आहे. फर्स्ट वेळीस पण ते पहिला आणली होती तवा पण गेला आणि आता पण गेला. आता परत लावायला लागणार मला. तर मग हीच बोलते मी की जास्त महाग भेटू द्या पण ते चांगला असतो. तर आता मी दुसरा कधी घेईल ना कधी तर महागातला घेईल, स्वस्तातला नाही घेणार. का म्हणजे वेस्टच आहे ना, आपले पैसे वेस्टच होतात. आता बघा ह्याला ना मला 40 रुपये द्यायला लागणार. इथे 40 रुपये घेतात. तुमच्याकडे तिथे कुठे किती घेतात मला नाही माहिती, पण इथे आता त्यांच्याकडे गेली तर 40 रुपये मागतात. आता 40 गेले वेळेस 40 1000 रुपयाचा कुकर आला, 40 गेला, परत 40 परत 40. आता कवा जाईल तेव्हा 40 भरतच राहायचंय मला. तर आज ही लास्ट वेळीच आहे. नाही ह्याला ह्या झाकणलाच रिटायरमेंट करणार मी, असं करणार. काय ऑप्शनच नाही ना, काय करू शकतात सांग बोला मला. हे 40 रुपयाचं बटन येते ह्याच्या आतून ए असला, ह्याचा आतलाच गेलाय पुईंग आणि खोकला झालाय, होल झालाय पूर्ण आतून बाहेरून असं झालंय.
बघू आता, रात्री संध्याकाळी. कुकरची तर लई गरज आहे मला का, म्हणजे थोडं थोडं जेवण बनवायचं असतं तर एवढं मोठे मोठे भांडा. खाली एकच मोठा आहे कुकर, 5 लिटरचा आहे, तर तो त्याला ठेवून काय करू. तर हे बरं पडतंय मला. तर आता त्याला लावून आणते, हे लास्ट वेळेस लावते, जास्त नाही लावणार. चला कामं वगैरे सगळं करते मी. हे बघा चम्मच फेकते ही बसून, माझी कामं वाढवते. मला जायचे बाहेर आणि ही कामं वाढवते. तर चला, तुम्हाला जर बरं वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की शेअर करा, नक्की कमेंट करा. काय क्वेश्चन असेल तर तुम्हाला. तर राम राम इथेच, आणि जय श्री कृष्ण बोलते. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे. आता इथून पुढे नंतरला काम वाम वगैरे सगळे करून, आंघोळ करून, सगळं करून बघते. बाहेर जायचे दुकानात, तिथे काय होतंय काय नाही तुम्हालाही दाखवते, कसं होते काय नाही तुम्हालाही दाखवते. आणि अजून काही नाही, चालत असतो, जिंदगी आहे. आता परीक्षा येते जाते. चांगला दिवस यायचा असेल तर परीक्षा द्यावं लागतं. म्हणजे बोलतात ना, चांगलं कॉलेजमध्ये, चांगलं ह्याच्या फील्डमध्ये जायचं असलं तर पहिले एक्झाम द्यावं लागतं. तसं झालं आहे माझं पण. तर आता ते परीक्षाला देवाची जी परीक्षा आहे ते पार करूया आणि हसी खुशीने राहावा बस. बाकी काही नाही, कोणाशी काही मतलब नाही आहे आपला. हम पुन 3 हम एक हमारे 2 और चलो, बस एवढंच. चल राम राम. काम झालंय आता, पसारा सगळं निघाला, आंघोळ पाणी करायचंय. आणि हे भात फ्राय केले, पाठीमागे जे दिसते तुम्हाला ते भात फ्राय केले ते कढाईमध्ये. आणि झालंय सगळं झालंय. आता लादी पुसून घेते आणि आंघोळ करून घेते. थोडंसं तेल लावते, थंड तेल लावते. डोकं ना असलं दुखते ना, काय माहिती का दुखते समजतच नाही. हे 2 आणि हे पूर्ण खोपडी असं म्हणलं, धन 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 कोण कुटत असेल ना तसं होतंय डोकं, समजत नाही कशाला. आता लादी वगैरे पुसते आणि कपडे मशीनमध्ये घालते धुवायला. आता 2-3 दिवसांनी मशीनमध्ये घालायला लागले, एवढं कपडे नाही आहे आता घालायला त्याच्यामुळे. तर चला आंघोळ पाणी वगैरे करून घेते आणि तुम्हाला परत भेटते.